नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट क्लार्कचा पेपर झालेला आहे. अनेक जणांचे कॉल आहे. कट ऑफच्या संदर्भामध्ये तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल माहिती इथं आहे. 830 जागा बॉम्बे हायकोर्ट आहे. नागपूर खंडपीठाच्या 166 जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या 336 जागा आहेत. मागचा जर पाहिलं असेल तुम्ही तर 129 जागा होत्या. या 129 जागामध्ये कट ऑफ तुमचा हा लागलेला आहे 64 ते 65 मार्क धरून चला. 65 कितीपैकी 90. मग तुम्ही आता जर असा विचार केला की एवढ्या जागा असताना कट ऑफ त्या ठिकाणी कमी लागणार आहे, तर हो, आज सांगतो मी तुम्हाला 830 जागा कुठं आहेत आणि 129 जागा कुठं. म्हणजे एकंदरीत तुमचं जे काही कट ऑफ आहे हे खूप मोठ्या प्रमाणात कमी लागणार आहे का. तर ज्या कोणी बॉम्बे हायकोर्टसाठी फॉर्म भरला आहे लिपिकसाठी, तर त्यांनी लक्ष ठेवा 50 मार्क असतील. 50 किती मार्क? 50 मार्क असतील तरीही तुमची पुढची प्रोसेस टायपिंगसाठी आजपासून तयारी करा. ज्यांनी बॉम्बे हायकोर्ट लिपिकसाठी फॉर्म भरला, एक्झामसुद्धा दिली आणि 50 मार्क येतात, तरीही त्यांनी काय करा, तुमची टायपिंगची प्रोसेससाठी आजच तयारी करा. त्यानंतर बेंच ऑफ नागपूर म्हणजे नागपूर खंडपीठाच्या 166 जागा आहेत. तर यांनीसुद्धा साधारणतः तुम्हाला त्या ठिकाणी एक 58 म्हणजे 60 मार्क धरून चला. 60 ते 64 या दरम्यान ज्यांनी नागपूर खंडपीठासाठी क्लार्कचा फॉर्म भरला आहे त्यांनी 60 ते 64 वाले 60 मार्क असतील तरीही तयारी करा, कारण जागा कमी आहेत त्यामुळे शक्यता कमी आहे. इथं थोडंसं मिनिट जास्त जाऊ शकतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना सेम सांगतोय, लक्षात ठेवा, त्यांनीसुद्धा एक 52 मार्क असतील. तुम्हाला 52 ते 55 या मार्कामध्ये तुमचं कट ऑफ येऊ शकतं. त्यामुळे या मुलाने सुद्धा छत्रपती संभाजीनगर खंडपीठ लिपिकाचा फॉर्म भरला असेल, एक्झाम दिली असेल आणि या लेवलला एक 52 ते 55पर्यंत मार्क येत असतील, तर तुम्हीसुद्धा तुमची टायपिंग चालू ठेवा. अनेक जणांचं म्हणणं आहे 69 कट ऑफ लागेल, 70 कट ऑफ लागेल. ठीक आहे, तर मागचे जे काही कट ऑफ आहेत त्या कट ऑफचा अंदाज लावता तुमचा एवढाच कट ऑफ शक्यता आहे लागू शकतो. बॉम्बे हायकोर्ट 50 मार्क असतील, तयारी चालू द्या. नागपूर खंडपीठाला थोडंसं जागा कमी असल्यामुळं तुमचं कट ऑफ एक 60-64पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जा, कारण पेपर बाहेर आल्यानंतर सगळ्यांना पेपर खूप छान आणि सोपा वाटतो. तिथं सोडवताना क्वेश्चन कन्फ्यूज टाईपचे असतात. उत्तर हे करू का ते करू, जो काही एक्झाम देणार आहे त्याला त्याचं कळतं तिथं की पेपर जरी बाहेरून आल्यावर सोपा वाटतो, उत्तर लगेच कळतं. तिथं कुठलं उत्तर चूज करू कळत नाही आहे, त्यामुळे मुलांच्या सिली मिस्टेक होत असतात. त्यामुळे एक नागपूर खंडपीठ 60-64 आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला एक 52 ते 55 मार्क असतील, तर तुम्ही तुमची तयारी चालू राहू द्या पुढची टायपिंगसाठी. बॉम्बे हायकोर्ट 50पेक्षा कमी असेल तरीही त्या ठिकाणी तुम्ही तयारी चालू राहू द्या. 48 मार्क असतील, 50 असतील, टायपिंगची प्रोसेस आहे ती चालू राहू द्या. अनेक जणांचे कॉल आहेत खूप. शिपाई भरतीला आपण जो पेपर घेतला आहे हायकोर्टाने जो घेतला आहे, तर ती पहिल्या शिफ्टचे 30पैकी 30 प्रश्न आपल्या ऑनलाईन टाईपचे जे काही नोट्स आहेत त्यातलेच आलेले आहे. सेकंड शिफ्टला थोडंसं अवघड होता, त्यावर सुद्धा वेगळा व्हिडिओ घेणार आहे की शिपायाचं जे काही कट ऑफ आहे